जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी करणार आहोत ह्याच्यासाठी महत्वाची आणि यासाठी ही महत्वाची आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये उद्या भविष्य काळामध्ये ज्यावेळी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार असेल, मी छाती ठोकून सांगतोय बाबाजी काळेंच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य जर झाले तर आपल्याला विचारल्याशिवाय जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसणारच नाही. आणि त्यावेळी मात्र आपण आपल्या जिल्ह्याच्या भागातल्या लोकांसाठी आपण काय करू. मी मुळशीमध्ये फिरतोय, आज मुळशीमध्ये 3 ठिकाणी आपण लढा देतोय. आबा शेळके तिकडे उमेदवार आहेत, बलकवडेंचे चिरंजीव अविनाश बलकवडेजी आज चांगली लढत देण्याचं काम करत आहेत. प्रकाश बापू बेगडे जे आपले जिल्हा प्रमुख आहेत, आज पंचायत समितीमध्ये ते असतील. वरती नागेश म्हणून घेऊन हिंजेवडी इथला सरपंच, त्याला आपण उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. अतिशोक्ती नाही की 3चे 3, पण 1-2 तिकडे येतील. आज 8 पैकी 6-7 आपले येऊ शकतात. 8चे 8 आपली आखणी चाललेली आहे, ते आपण करू शकतो. हे यासाठी मी कारणास्तव सांगतो. जुन्नरमध्ये आपले ऑलरेडी पारकेजी आपले ऑलरेडी सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते तिकडे येण्याचा तिकडे येतील, निवडून येतील, प्रश्नच नाही. असं एकंदरीत जे वातावरण जर पाहिल्यानंतर आज ही परिस्थिती वस्तुस्थिती स्पष्ट आहे की आपण त्या जिद्दीने आणि जोमाने आपण या जिल्हा परिषद निवडून आणण्याचं काम केल्यानंतर अनेक विकास कामं हे बाबाजी काळेंच्या रूपाने तर आमदार म्हणून होतीलच होती. जिल्हा परिषदचा जो आपला अधिकार आहे पण तिकडे कोणाला विचारायची गरज नसते. तिकडे कुठे खासदार किंवा सरकारला विचारायची गरज नसते. मला आठवते की आदरणीय स्वर्गीय दादांनी मला ज्यावेळी पालकमंत्री पवार साहेबांनी त्यांच्या आशीर्वाद मी झालो होतो, 6 महिने मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. 463 कोटी रुपयाची निधी आम्ही जिल्हा परिषदला दिली होती. प्रदीप कंद त्यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, तेव्हा दिली. हे तर मी सांगतो 2013-14 ची गोष्ट सांगतो. आता जर 10-11 वर्ष ती तर 1000 कोटीच्या वरती गेली असेल. म्हणजे ही विकास निधी ही तालुक्यासाठी किती महत्वाची आहे. म्हणून जिल्हा परिषदचा सदस्य आपल्या भागातून निवडून जाणं ही आपल्या गावातल्या विकासासाठी, आपल्या वैयक्तिक ग्रामस्थासाठी असेल किंवा जिल्हा परिषद गणासाठी ही अत्यंत महत्वाची आहे. ह्याचा विचार करण्याचं काम करा. समोरचे उमेदवार आले तर काय करणार आहेत हे मी सांगायची गरज नाही, कारण त्यांची पार्श्वभूमी काय हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. काय पार्श्वभूमीवरती ते पुढे काम करतायत. आता त्यांच्याकडे काही सत्ता नसताना फक्त त्यांना माजी आमदारांचा आशीर्वाद होता. पण आता जर असं जर दुर्दैवाने काही जर झालं तर त्याचा अधिकृत रीतीनेच आणि विजयताईंना आता मी बोलतो, आता तुमच्याकडे काहीतरी महिलांची टोळी फिरते, डायरेक्ट ताबा घ्यायचं म्हणून. आता आमदार साहेब बोलले बंदोबस्त करावा लागेल. पण उद्या अशी लोक जर दुर्दैवाने निवडून आले तर अधिकृत रीतीने आपल्या जमिनीची ताबा, अधिकृत रीतीने आपल्या व्यवसाय, अधिकृत रीतीने या इंडस्ट्रीमध्ये जे एकंदरीत समतोलन करत असताना जे वातावरण जे झालेलं आहे, एक चांगलं वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून बाबाजी काळेजी आल्यानंतर कोणीही सांगू शकत नाही की इंडस्ट्रीमध्ये मारपीट झाली. कोणी सांगू शकत नाही की ह्याचा टेंडर काढून ह्याला दिला. कोणी हे सांगू शकत नाही की ह्याचा काम काढून त्याला काम दिलं. ही जी एकंदरीत जी संस्कृती जतन करण्याचं काम झालेलं आहे त्याच्यावरती कुठे खीळ बसता कामा नये. यासाठी जीवन करावी आणि त्यांच्या जोडीला रुपाली ताई असेल आणि दीपाली ताई जी असतील या तिघांना निवडून देणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्याचं काम तुम्ही कराल. कारण त्यांना मतदान देणं म्हणजे बाबाजी काळेंचे हात मजबूत